चर्चेतल्या सोलापूर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रणितेश शिंदेंचं नाव जाहीर झाल्यानंतर भाजपने टीम देवेंद्र यांच्या मर्जीतील युवा उमेदवार मैदानात उतरवलाय। दोन युवा नेते आमने-सामने आल्यानं प्रचाराची रणधुमाळी सोलापुरात सुरू आहे। मी ऊसतोड कामगाराचा मुलगा असल्याचं राम सातपुते प्रचारात आवर्जून सांगतात आणि आता राम सातपुते आणि पत्नी यांच्या संपत्तीची अधिकृत माहिती आता पुढे आली आहे। राम सातपुते यांची जंगम मालमत्ता 13,13,000 रुपयांची, जी 2019 मध्ये होती 5,25,000, तर पत्नीची जंगम मालमत्ता 2019 मध्ये होती 5,09,000 रुपये, जी 19 लाखांनी वाढून आता झाली आहे 24,30,000 रुपये। राम सातपुते यांच्याकडे 16 तोळ सोनं आहे आणि त्यांच्याकडे एकही कार नाही, पण त्यांच्याकडे एक बुलेटसह 3 दुचाकी गाड्या आहेत। राम सातपुतेंची मांडवे गावात 14 लाख रुपयांची शेती तर 41 लाखांचं घर सुद्धा आहे। राम सातपुतेंचा व्यवसाय शेती, तर पत्नीचं किराणा आणि भुसारा मालाचं दुकान आहे। राम सातपुते यांच्याकडे रोख रक्कम 65,850 रुपये, तर पत्नीकडे 57,970 रुपये आहेत। राम सातपुतेंवर 30,90,000चं कर्ज आहे, तर पत्नीवर 29 लाखांचं कर्ज आहे। मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही, प्रणितेश शिंदे या माजी मुख्यमंत्र्यांच्या कन्या आहेत। मी ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे असं राम सातपुते म्हणालेले आणि त्यांनी प्रणितेश शिंदेंवर टीका देखील केलेली आणि त्यावर काँग्रेस समर्थकांनी सातपुतेंचा बंगला आणि विवाह सोहळ्यातील खर्चावरून सातपुतेंना चांगल्याच धारेवर धरलेला।